दे. काय करते म्हणजे? तुला काय करायचंय? काय करायचंय? नानाजी, मिस्टर गुप्ते, महाजनी काका इकडे या. काय ग? काय झालं? नानाजी, ही कोण माहितीये का? हीच ती शनाया. काय ग, तुझी हिम्मत कशी झाली या सोसायटीत यायची? ए, तुला काय करायचंय? तू काम कर ना तुझं. आणि तसंही मला कोणाची भीती वाटत नाही. ओके, मला हवं तिकडे आणि हवं तेव्हा जाईन. तू कोण आहे सांगणारी? हो, मग अशी तोंड लपवून सोंग घेऊन का पळून जात होतीस? अच्छा, म्हणजे हीच का ती? हो, हीच ती शनाया. हीच ती. त्याच्यामुळे राधिकाचा संसार मोडला. हा? हा गुरुनाथ हिच्या मागे वेडा झालाय. एक मिनिट हा, काय वाटेल ते बोलू नका. तुम्ही काही बोलाल आणि मी ऐकून गेलं असं वाटलं तुम्हाला? आमचं बोलणं दिसतंय. हा, झोपतं का तुम्हाला असं वागणं? ही चांगल्या लोकांची सोसायटी आहे आणि या चांगल्या सोसायटीमध्ये त्यातल्या थिल्लर मुलीला जागा नाही. थिल्लर काय? थिल्लर थिल्लर काय? माझी फ्रेंड आहे ती, असं बोलू नका प्लीज. नुसती फ्रेंड नाही, गर्लफ्रेंड आहे. आम्हाला माहिती आहे सगळं. हो आहे. मग काही प्रॉब्लेम आहे? आणि माझ्या घरामध्ये काय कुणी मला भेटायला येऊ नाही शकत? किंवा मी तर म्हणतो भेटायला काय, माझ्या घरात मी वाटेल त्याला राहायला आणू शकतो. कळलं ना? हो नानी, अरे माझ्या देवा. हो, ही तर बाई आहे, बाप्या नाही. नानी, मी तुम्हाला सांगितली ती काहीतरी गडबड झाली. हो, साहेबांच्या बिछाण्यात हीच होती, साहेबांचा मित्र म्हणून. काय ग ये टवळे, तुला काय लाज शरम हाय काय ग? संसारी बाईच्या घरात घुसून तिच्या संसाराचं वाटोळ केलंस ते, आणि मला साहेबांनी खोटं सांगितलं. अगं लाज कशी नाही का वाटत तुला? माझ्या राधिका ताईच्या बिछाण्यात राहिलीस ती झोपून. हे बघा, ही सोसायटी आहे. सोसायटीचे काही नियम असतात. इथे कोणी येतं जातं त्याची नोंद ठेवावी लागते. ही ना तुमची कोणी नातेवाईक आहे ना पेइंग गेस्ट. मग ही तुमच्या घरात काय करते? एक मिनिट मिस्टर गुप्ते, तुम्ही या सोसायटीचे सेक्रेटरी आहात ना? मग मला सांगा, या सोसायटीमध्ये कोणी गेस्ट म्हणून सुद्धा राहायला येऊ शकत नाही? वाटलंच मला. तू अजून कशी बोलली नाही? काय वाईट बाजूनी नक्की बोलणार. नाना, उगाच माझ्यावरती राग काढू नका. मी आधी जो प्रश्न विचारलाय ना त्याचं उत्तर द्या. कुठला प्रश्न? हा, कसला प्रश्न? आणि तुला या सोसायटीच्या मध्ये बोलण्याचा हक्क दिला कोणी? फ्लॅट माझ्या नावावर आहे. इथे सोसायटीच्या प्रॉब्लेम मध्ये तोच माणूस बोलू शकतो जो या फ्लॅटचा ओनर आहे. कळलं का? हे बघा, तुम्ही उगीच राईचा पर्वत करताय. तुम्ही म्हणताय एवढा मोठा इश्यू नाहीच आहे तो, सो जाऊ दे ना.
अहो तुमचा संसार तुटलाय गुरुनाथ, आणि ही मोठी गोष्ट नाहीये. अहो एका चांगल्या बायकोला तुम्ही घराबाहेर काढलं, तिचं मन दुखावलं. याच्यापेक्षा आणखी काय मोठी गोष्ट असायला पाहिजे होती. आणि उघडपणे या मुलीला तुम्ही घरात आणताय. हे बघा, आम्ही कोणीही याला परवानगी देणार नाही. हा, खड्ड्यात गेली तुमची परवानगी. मला तुमच्या परवानगीची काही गरज नाहीये. घर माझ्या नावावर आहे. मी इथे कोणालाही आणून ठेवू शकतो, कळलं ना? ही अशी अरेरावी सोसायटीमध्ये चालणार नाही. सेक्रेटरी या नात्याने मी बोलतो. ए गुप्ते, तू काय नात्याने सांगतो ना, मला चांगलं माहितीये. आणि हे सगळे तुम्ही पण ना त्या राधिकाचा पुळका आहे म्हणून मला बोलताय. सगळा राग माझ्यावर काढताय. मला काही कळत नाही का? पण हे बरोबर नाहीये. अरे चूक काय आणि बरोबर काय हे आता सोसायटीच्या मीटिंग मध्ये ठरेलच. ओ गॉड, व्हॉट इज दिस गॅरी? हे लोक काय बडबडतायत? नुसती सोसायटीच बरी दिसते. हे लोक कसले ऑर्थोडॉक्स आणि फालतू विचारांचे आहेत रे. कोण सांभाळून बोला. आता आमच्या सोसायटीमध्ये अशी आगंतुक सारखी घुसलीच ना, म्हणून पोलीस कंप्लेंट करीन. ओ, पोलिसांची धमकी देऊ नका मला. रूल्स अँड रेग्युलेशन्स मलाही माहिती आहे चांगलेच. मी इलिटरेट नाहीये तुमच्या त्या राधिकासारखी. ए राधिका अशिक्षित वगैरे नाहीये बरं का. चांगली शिकलेली आहे ती. BA पास आहे, BA. काय तीर मारलं मग? बीएच पास केलंय ना. आणि आपण काय दिवे लावले तो. शिकली सवरलेली असून सुद्धा एका चांगल्या घरात घुसलीस तू. बस झाला नाही, खूप ऐकून घेतलं मी. आता यापुढे एक शब्द ऐकणार नाही. हे बघा, तुमच्या वयाचा मान राखून आणि सोसायटीची आब राखून आतापर्यंत बोलत होतो मी. पण यापुढे मी लक्षात नाही ठेवणार, ते सांगून ठेवतोय. मग काय करणार? कोणती लिगल ऍक्शन घेणार आहात? कुठल्याही लिगल ऍक्शनला मी तोंड द्यायला तयार आहे गुरुनाथ. ए गुप्ते, तुझ्या तर ना हे बघा मिस्टर गुरुनाथ, आम्ही सगळ्यांनी एक मताने ठरवलंय की ही मुलगी या सोसायटीत राहणार नाही.